पिरियड जसे-जसे जवळ येतात, तसं-तसं खूप व्हॉमिटिंग व्हायला लागतं, खूप ब्लॉटिंग व्हायला लागतं. इतकं पेन होतं पिरियड्सच्या वेळेस, की काहीच काम नाही करता येत, झोपून राहावं लागतं. तुम्हालाही असं होतं का? तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे एंडोमेट्रिओसिस असू शकतं. चला तर मग आपण बोलूया एंडोमेट्रिओसिस या विषयावर. मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेडा, मेडा हॉस्पिटल, चटपुरा गेट, चंद्रपूर येथून. आज आपण समजून घेणार आहोत एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? त्याचे काय लक्षणं असतात? ते डायग्नोज कसं करायचं आणि ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत? व त्याचा फर्टिलिटीवर काय परिणाम होतो? तर आपण समजून घेणार आहोत एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? तर गर्भाशयाच्या आतली जी लाइनिंग असते त्याला एंडोमेट्रियम म्हणतात आणि ही गर्भाशयाच्या आतली लाइनिंग म्हणजे एंडोमेट्रियम जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर कुठेही वाढते, जसं की अंडाशयावर म्हणजे ओव्हरीजवर किंवा फॅलोपियन ट्यूब्सवर किंवा गर्भाशयाच्याच बाहेरच्या भागात सिरोजावर किंवा पेल्विक वॉलवर, तर त्याला आपण एंडोमेट्रिओसिस म्हणतात. आणि प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीला हीच एंडोमेट्रियम लाइनिंग थिन होते किंवा त्याच्यामध्ये ब्लीडिंग होतं म्हणून पाळी येते. आणि जेव्हा-जेव्हा पाळी येणार तेव्हा-तेव्हा ही लाइनिंग जिथे-जिथे गर्भाशयाच्या बाहेर आहे, तिथेही ती ब्लीडिंग होणार, त्याच्यामध्ये चेंजेस येणार आणि ते ब्लड बाहेर नाही निघू शकत. त्याच्यामुळे तिथे इन्फ्लमेटरी चेंजेस होतात आणि इन्फ्लमेशनमुळे ते आजूबाजूच्या अवयवांना चिपकतात. त्याच्याने एधेजन्स फॉर्म होतात. एंडोमेट्रिओसिसचे सिम्प्टम्स काय आहे? एंडोमेट्रिओसिसचे सिम्प्टम्स पेशंट टू पेशंट व्हेरी करू शकतात. काही पेशंटला खूप जास्ती पेन होतं. एवढं की ते पिरियड्सच्या वेळेस आपले दैनंदिन काम कोणतेही काम करू शकत नाही. तर काहींना खूप माईल्ड पेन असतं. काहींना इंटरकोर्स करताना खूप जास्ती पेन होतं, ज्याला डिस्पॅरोनिया असं म्हणतात. तर काहींना पिरियड्सच्या वेळेस युरिनला जाताना किंवा मोशनला जाताना खूप जास्ती त्रास होतो. काहींना इन्फर्टिलिटी असतं, म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तर काहींना नेहमीच पोटात खालच्या बाजूला दुखत राहतं, ज्याला आपण क्रॉनिक पेल्विक पेन म्हणतो. तर हे एंडोमेट्रिओसिस डायग्नोज कसं होतं? एंडोमेट्रिओसिसचं डायग्नोसिस डिफिकल्ट राहू शकतं, कारण ते पुष्कळदा डायरेक्टली दिसत नाही. पण डॉक्टर तुमच्या सिम्प्टम्सवरून सस्पिशन करू शकतात. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये काहींना ओव्हरीमध्ये एंडोमेट्रियोटिक सिस्ट किंवा चॉकलेट सिस्ट हे दिसू शकते किंवा जर कोणते इन्फर्टाईल पेशंट आहेत, तर त्यामध्ये ट्यूबल ब्लॉक पण राहू शकतात किंवा जर तुम्हाला खूप सिव्हिअर पेन आहे, तर एम-आर-आयमध्ये आपल्याला एधेजन्स म्हणजे खालचे अवयव एकमेकांना चिपकलेले आहेत किंवा ब्लॅडरमध्ये म्हणजे युरिनरी ब्लॅडर एंडोमेट्रिओसिसमध्ये पण काही प्रॉब्लेम आहे. हे सगळं आपण डायग्नोज करू शकतो. लॅप्रोस्कोपी ही एंडोमेट्रिओसिससाठी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली गर्भाशयाला व्हिज्युअलाइज करू शकतो. डायरेक्टली अंडाशयांना ट्यूब्सला व्हिज्युअलाइज करू शकतो व एंडोमेट्रिओसिस स्पॉट कुठे आहेत का पेरिटोनियम आणि पेल्विक वॉलमध्ये ते डायग्नोज करू शकतो आणि त्याचं डायरेक्ट ट्रीटमेंट पण करू शकतो. एंडोमेट्रिओसिसचा फर्टिलिटीवर परिणाम होतो का? हो, एंडोमेट्रिओसिसचा फर्टिलिटीवर खूप परिणाम होतो. एंडोमेट्रियोटिक सिस्ट जर असतील अंडाशयामध्ये, ओव्हरीमध्ये, त्यामुळे क्वालिटी ऑफ एग खराब होतो आणि ओव्ह्युलेशनमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. शिवाय एंडोमेट्रिओसिसमुळे जर एधेजन्स झाले असेल, म्हणजे ट्यूब आणि ओव्हरी चिपकलेले असतील, तर त्याच्यामुळे ओव्ह्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होऊन एग आणि स्पर्म हे मीट होऊ शकत नाहीत. अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंटनी नक्कीच प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात आणि तुम्ही एक हेल्दी प्रेग्नन्सी अनुभवू शकता. एंडोमेट्रिओसिसचे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत? तर एंडोमेट्रिओसिसचे ट्रीटमेंट ऑप्शन पेशंटच्या सिम्प्टमवर आणि एजवर निर्भर करतात. जर ती अर्ली अडोलसंटमध्ये आहे, अर्ली 20sमध्ये आहे, तर आणि तिचं मेन कंप्लेंट पेन मॅनेजमेंट आहे, तर त्यासाठी आपण पेन किलर्स, एनसेड्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी टॅबलेट्स आणि हार्मोनल टॅबलेट्स ज्याच्याने पुढे एंडोमेट्रिओसिस वाढणार नाही, ते ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. व तसंच जर एंडोमेट्रिओसिसमुळे एंडोमेट्रियोटिक सिस्ट खूप मोठी आहे, क्रॉनिक पेन आहे, तर मग पेशंटला सर्जिकल ऑप्शन जसं लॅप्रोस्कोपिकली सर्जरी करून सिस्ट रिमूव्हल करणे हा एक ऑप्शन आहे. तर फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी एंडोमेट्रियोटिक पेशंटमध्ये काय ऑप्शन्स आहे? तर एंडोमेट्रिओसिस ही फर्टिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी अलार्मिंग कंडिशन आहे. कारण एंडोमेट्रिओसिसमुळे क्वालिटी ऑफ एग दिवसेंदिवस डिक्लाइन होतो. त्यामुळे आपण जितक्या लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करणार ते जास्ती बेटर आहे. माइल्ड एंडोमेट्रिओसिस असेल तर पेशंटनी ओव्ह्युलेशन इंडक्शन आणि आय-यू-आय हा त्यांच्यासाठी
उत्तम पर्याय आहे. पण सिव्हिअर एंडोमेट्रिओसिस असेल ज्याच्यामुळे एग क्वालिटी खराब होत आहे, तर त्यांना लॅप्रोस्कोपी करून IVF करणे आणि इन केस ऑफ सिव्हिअर लो AMH डोनर एग हा ऑप्शन आहे. मिथ वर्सेस रियालिटी. पिरियड्सच्या वेळेसचं पेन नॉर्मल आहे. पण नाही, जर पिरियडच्या वेळेसचं पेन इतकं जास्ती आहे, की तुमची डेली रूटीन ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होत आहेत, तर तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन नक्कीच तपासायला पाहिजे. दुसरं मिथ, एंडोमेट्रिओसिस म्हणजे प्रेग्नन्सी नाही. तर असं नाही. विथ प्रॉपर ट्रीटमेंट यू कॅन डेफिनेटली कन्सीव्ह इन एंडोमेट्रिओसिस. पेन सहन करणे ही शक्ती नाही, त्याला समजून घेणे व त्यावर उपचार करणे ही शक्ती आहे. पेनफुल पिरियड्सला इग्नोर करू नका. अर्ली डायग्नोसिस करा आणि ट्रीटमेंटनी तुम्ही एक पेन फ्री लाईफ जगू शकता आणि तुमची फर्टिलिटी सिक्युअर करू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा व असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.